बदलापुरातून जाणाऱ्या वडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत 4 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश आहे। यामुळे राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे। बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गासाठी काही वर्षापूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती। या भूसंपादनात 10 आदिवासी जागा मालकांच्या बँक खात्यात आलेले 74,50,000 रुपये या संशयित आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच भगवान चंचे यांच्यासह संजय गिरी आणि समीर वेहले या चौघांना अटक केली असून आणखी 5 ते 6 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी API गोविंद पाटील यांनी दिली आहे। अटक केलेल्या चौघांना बुधवारी कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 2 दिवसांची अर्थात 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या या चौघांनाही बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले। या प्रकरणात थेट सत्ताधारी पक्षात असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि माजी सरपंचांनाच अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। यामध्ये काही तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश होता का असा देखील संशय या निमित्ताने उपस्थित होऊ लागला असून पोलीस आता यापुढील तपास करत आहेत। लाइक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।